कोल्हापुरात धारदार शस्त्रांचा साठा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषणाने दोघांच्या मुसक्या आवळल्या। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शस्त्र विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 37 धारदार हत्यारांचा साठा हस्तगत केला आहे। निपाणी येथे राहणारा गोविंद सिंग भारत सिंग टाक आणि कर्नाटकातील म्हैसूर येथे राहणारा सुनील सिंग मनोहर सिंग दुधाणे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। कोल्हापूर शहरातील गोखले कॉलेजचे हॉकी स्टेडियम या मार्गावर विश्व पंढरीजवळ दोघेजण धारदार हत्यारांची विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, कृष्णा पिंगळे, युवराज पाटील, परशुराम गुजरे, अमित सरजे, वैभव जाधव, राजेश राठोड यांनी छापा टाकून दुधाणे आणि टाक यांना ताब्यात घेतला। त्यांच्याकडे विक्रीसाठी आणलेल्या 3 तलवारी, 3 गुप्त्या, 5 खंजीर, 27 चाकू अशी 37 धारदार आणि प्राणघातक हत्यारे, दुचाकी, मोबाईल असा सुमारे 91,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 98 22 63 54 69।